आणि बातमी आहे नीलम गोरे यांच्या वक्तव्याची। नीलम गोरे यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। पुण्यामध्ये नीलम गोरे यांच्या विरोधात ठाकरे गटाचं आंदोलन करण्यात येत आहे। गोरे यांच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन सुरू आहे। आंदोलन करण्याची शक्यता आहे। मर्सिडीज दिल्या की पद मिळायचं असं गोरे यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। ठाकरे गटाचं आंदोलन करण्यात येणार आहे। नीलम गोरे यांचं पुण्यामधलं जे निवासस्थान आहे त्याबाहेर आंदोलन करण्याची शक्यता आहे। नीलम गोरे यांच्या वक्तव्यानं शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळे नीलम गोरे यांचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये त्यांच्या निवासस्थानाबाहेर ठाकरे गट आंदोलन करण्याची शक्यता आहे। नीलम गोरे यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। पुण्यामध्ये नीलम गोरे यांच्या विरोधात ठाकरे गट आंदोलन करण्याच्या स्थितीमध्ये आहे। नीलम गोरे यांच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन होण्याची शक्यता आहे। मर्सिडीज दिल्या की पद मिळायचं नीलम गोरे यांनी हे वक्तव्य केलेलं होतं आणि याच वक्तव्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे नीलम गोरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याची शक्यता आहे। पुण्यामधले जे शिवसैनिक आहेत ते आक्रमक झालेले आहेत। दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनामध्ये एका मुलाखतीमध्ये नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती गंभीर आरोप केलेला आहे। एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे आणि त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय। पुण्यामधून आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। पुण्यामध्ये नीलम गोरे यांच्या विरोधात ठाकरे गटाचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। नीलम गोरे यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केलं आणि त्याच वक्तव्याचे पडसाद हे पुण्यामध्ये आता पाहायला मिळत आहेत। नीलम गोरे यांच्या विरोधात ठाकरे गटाचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। या आंदोलनामधून थेट आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत। रोहन, मगाशी सांगितल्याप्रमाणे या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। नीलम गोरे यांनी वक्तव्य केलं आणि त्याचे पडसाद आता पुण्यामध्ये पाहायला मिळत आहेत। रोहन, सगळे दृश्य जी आहे ती नीलम गोरेंच्या घराबाहेरची पाहतोय आणि मर्सिडीज गाडी जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते। कारण का नीलम गोरे यांनी वक्तव्य केलं होतं की 2 मर्सिडीज गाड्यांच्या बदल्यात जे आहे ते 1 पद मिळतं आणि आता ही मर्सिडीज गाडी घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत आणि आपण जर पाहिलं तर टायरवर नीलम गोरेंचा फोटो आहे आणि टायरवाल्या काकू असं यावरती संबोधलेलं लिहिलेलं पाहायला मिळतंय आणि ह्या सगळ्या गाड्या आणि त्या टायर ह्या सगळ्या आणलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये रोष जो आहे तो व्यक्त केला जातोय। नेमकं का आपल्याला हे आंदोलन करू वाटलं, आंदोलनाचं पवित्र का घेऊ वाटलं तुम्हाला? त्यांनी नीलम गोरे हे आधी शिवसेनेत होते, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात होत्या। आता ते शिंदे गटात गेले। ते साहेबाच्या बद्दल त्यांनी अपशब्द वापरला। 1-2 मर्सिडीज दिल्याशिवाय पद देत नाही। टायरवर का फोटो लावला नीलम गोरेंचा? टायरवर फोटो लावलाय तुम्ही? त्यांची लायकीच आहे ती। हो, आमची इतकीच कॅपॅसिटी की आम्ही ही मर्सिडीज आणू शकतो आणि उद्धवजींनी आम्हाला आजपर्यंत एकही मर्सिडीज मागितली नाही, पण नीलमताईंना आजपर्यंत इतक्या मर्सिडीज दिलेल्या आहेत। तर आमची फक्त एवढीच प्रतिक्रिया आहे की नीलमताईंनी त्या सगळ्या मर्सिडीजची पोचपावती त्यांनी जेवढे मर्सिडीज दिल्या ते सगळं आम्हाला आजपर्यंत डाटा द्यावा आणि एवढ्या मर्सिडीज कोणाच्या तरी एकाच्या नावावर असणं आम्हाला तरी असं एवढ्या आपण जर बघितलं तर ही मर्सिडीज गाडी जी आहे ती भेट देण्यासाठी नीलम गोरे यांना आलेले हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि या त्याच्या पावत्या त्यांनी टायरवाले काकू कुणाला म्हणताय तुम्ही? टायरवाले काकू आम्ही नीलमताईंना बोलत आहोत कारण त्यांनी आज मर्सिडीज भेट देण्याची गोष्ट केली। ही भेट आम्ही त्यांना देतोय, आता ही घ्या आणि याच्यातनं गोल गोल फिरा। ज्या नीलम गोरे वाढदिवसाच्या वेळेस आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना मांडव घालायला सांगतात, सामान्य कार्यकर्त्याला एलईडीच्या माळा लावायला लावतात, त्यांना खर्चात घालतात, प्रत्येक वेळी तिकीट देताना पैशाची मागणी होते। याबाबत नीलमताई बोलतील का? स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून नेमकं काय काय होतं याबद्दल सुद्धा नीलमताईंनी बोललं पाहिजे। मुळात इथे हा प्रश्न आहे की तुम्ही जर एवढ्या मर्सिडीज दिलेल्या सगळे पोलीस जे आहेत ते नीलम गोरे यांच्या घराबाहेर आलेले पाहायला मिळत आहेत। त्यांच्या वतीने हे सगळे आंदोलन जे आहे ते थांबवलं जाऊ शकतं। चपल्यांचा प्रसाद जो आहे तो नीलम गोरे यांच्या या सगळ्या कार्यकर्त्यांकडून दिला जातोय। या कार्यकर्त्यांकडून चपलाचा मार या नीलम गोरे यांच्या फोटोला दिला जातोय आणि आपण हे सगळी दृश्य पाहतोय।
नीलम गोरे यांचा फोटो टायरवरती आहे आणि त्यांच्या वरती चपलांचा वर्षाव जो आहे तो या केला जातोय. हे सगळे कार्यकर्ते अतिशय आक्रमक जे आहेत ते झालेले आहेत. आक्रमक पवित्रा नीलम गोरे यांच्या घराबाहेर आणि आता मर्सिडीज गाडी जी आहे ती देखील नीलम गोरे यांच्या फोटोवरती फोडली जाते आणि या पोस्टरवरती जे आहे तो आक्रमक पवित्रा या सगळ्यांनी घेतलेला आहे. कारण जोड्याने मारण्याच्याच लायकीच्या त्या आहेत. उद्धव साहेबांबद्दल बोलण्याची त्यांची ताकदच कशी होते. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मोठं केलं हे त्या विसरल्या का? खाल्ल्या अण्णाला त्यांनी जागायला हवं होतं. निदान बोलताना विचार करायला हवा होता. एवढा गंभीर आरोप त्या करता आहेत याचा जरा तरी विचार करायला हवा होता. मग एवढ्या मर्सिडीज त्यांनी दिलेल्या आहेत तर तेवढ्या मर्सिडीजच्या पावत्या त्यांनी दाखवाव्यात आणि ईडीची चौकशी या निमित्त त्यांना लावली गेली पाहिजे की एवढा पैसा निलमताईंकडे आला कुठून. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. सातत्याने आरोप करतायत शिवसेनेकडे गेलेले आहेत. कारण त्यांना आता पुढच्या पदाची लालसा आहे. आता त्या सभापती पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत, उपसभापती आहेत. त्यांना अजून मोठ्या पदाची लालसा आहे. त्यामुळे आता काहीतरी बेछूट आरोप करायचं, सगळ्या मीडियाचं आणि शिंदे गटातल्या नेत्यांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करायचं जेणेकरून आपल्याला पुढे काहीतरी मिळेल. कारण उद्धव साहेबांवरती टीका केल्यानंतर ती टीका संपूर्ण जगामध्ये गाजते हे सगळ्यांना माहीत झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी केलेली ही गोष्ट. आता काय करणार आपण बघू शकतो की अगदी काही अंतरावरती जे आहे ते नीलम गोरे यांचं घर आहे आणि या घराच्या अलीकडे हे सगळे आंदोलक जे आहेत ते पवित्रा घेऊन आलेले पाहायला मिळत आहेत. आपण अगदी काही अंतरावरती जिथे घर आहे ते दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूयात की अगदी 100 मीटर अंतरावरती नीलम गोरे यांचं घर आहे आणि हे सगळ्या कार्यकर्ते जे आहेत त्या निघालेल्या पाहायला मिळत आहेत. नीलम गोरे यांच्या घराकडे हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते निघालेले आहेत आणि पण हे एवढा नीलम गोरे घरामध्ये नसताना आपण आंदोलन करताय. त्या घरामध्ये आम्हाला माहित नाही त्या घरात आहेत की नाहीत. पण जशी आम्ही एबीपी माझाची न्यूज बघितली तसं शिवसेनेतल्या सगळी महिला आघाडी काय आता आत जाऊन काय करणार? सेना ही अतिशय दुःखी झालेली आहे. सगळ्यांना वाईट वाटलं. आता घरात जाऊन काय करणार आहात? आम्ही निलमताईंच्या घराच्या इकडे चाललेलो आहोत. नीलम गोरे यांच्या घरात जायला थांब आहे तुम्ही थांबा. घरात आम्ही जाणार आहोत अशा प्रकारची भूमिका जी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांनी पाहायला मिळते. परंतु कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांनी अडवलेलं आहे. काही कार्यकर्ते अजूनही आत जाण्यावरती ठाम आहेत. ते कार्यकर्ते जे आहेत ते आत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु मुख्य जे कार्यकर्ते आहेत रेखा कोंडे यांना धरले. तुम्ही आत जाऊन काय करायचंय? नीलम गोरे आतमध्ये नाही आहेत. नीलम गोरे आतमध्ये नाही. हे निवासस्थान जे आहे ते सिल्वर रॉक्स नावाचं हे नीलम गोरे यांचं आहे आणि याच निवासस्थानामध्ये नीलम गोरे जे आहेत ते वास्तव्यास असतात. परंतु तुम्हाला आत का जायचं? त्यांनी साहेबांची माफी मागावी. साहेबांची माफी मागावी. त्यांनी उद्धव साहेब ठाकरे यांची माफी मागावी. तुम्ही परवानगी घेतली का पोलिसांची आंदोलनाची? पोलिसांनी परवानगी दिली असती का? जे आहे ते पोलिसांकडून अडवलं जात आहे. परंतु या ज्या आहेत त्या जाण्यावरती ठाम आहेत. काही आंदोलकांना पोलिसांनी वेळी तिकडे ताब्यात घेतलेलं आहे आणि हे जे निवासस्थान आहे हे सिल्वर रॉक्स नावाचं आपण पाहू शकतो. नीलम गोरे यांच्या घर जे आहे ते हे पुण्यातील परिसरामध्ये गोखलेनगर परिसरामध्ये आहेत आणि या ठिकाणी हे सगळे आंदोलक जे आहेत ते एकत्र आले होते. काही वेळापूर्वी काही आंदोलकांना त्या ठिकाणी देखील अडवणूक जी आहे ती केलेली आहे. परंतु पोलिसांनी जो आहे तो मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी आणल्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे. परंतु अगदी घराच्या समोर जे आहेत ते हे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. महिला कार्यकर्त्या विशेषतः 2 मर्सिडीज देतात. नावाखाली त्यांनी किती कमावलं. आम्हाला पोलीस अडवतात आहे ते त्यांचं काम करतात आहे. आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो. तुम्ही आत जाऊन नेमकं काय करणार होता? आता आत निलमताई नाहीये, तुम्ही आत का जाण्यावर ठाम? आम्ही आज जाऊन मर्सिडीज तिच्या दारात ठेवणार होतो की ह्या असल्या गाड्यांचे आम्हाला पावत्या दे, ही मागणी आम्ही करणार होतो. नीलम गोरे यांना 4 वेळा आमदारकी दिली, त्यावेळेस देखील मर्सिडीज दिली होती का असा प्रश्न शिवसेनेकडून विचारला जातो. तेच आम्ही विचारण्यासाठी तेच विचारण्यासाठी आलोय. आलो होतो आम्ही नीलम गोरे यांच्याकडनं मर्सिडीजच्या पावत्या घ्यायला आलो होतो. किती वेळेस किती मर्सिडीज दिल्यात आणि त्या मर्सिडीजच्या ऐवजी मध्ये तू किती मर्सिडीज कमावल्या हे विचारायला आम्ही इथं आलो होतो. बरं, पण आता भूमिका काय असणार आहे? कारण का नीलम गोरे आतमध्ये नाही आहेत, घरामध्ये त्या नाही आहेत. तुम्ही आता काय करणार आहात पुढे? पुढे आम्ही आमचं आंदोलन असं सुरू ठेवणार आहे त्या येईसपर्यंत.
तर नीलम गोरे येईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशा प्रकारची भूमिका या सगळ्यांनी घेतलेली आहे. परंतु पोलिसांनी जे आहे ते वेळीच या आंदोलकांना अडवलेलं पाहायला मिळतं आहे. परंतु आपण जर पाहिलं तर हे सिल्वर रॉक्स नावाचं घर जे आहे ते नीलम गोरे यांचं आहे आणि या ठिकाणी त्या वास्तव्यास असतात. परंतु दिल्लीला साहित्य संमेलनाच्या ठिकाणी त्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे तिथं हे वक्तव्य केल्यानंतर मोठा रोष जो आहे तो शिवसैनिक ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये निर्माण झाला आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती जी आहे ती उद्भवली. आणखीन देखील मुख्य शिवसैनिक महिला शिवसैनिक ज्या आहेत त्या माध्यमांशी बोलतायत. आपण त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती जाणून घेऊयात. शिंदे गटात गेल्या, मग शिंदे गटात गेलात ना तर आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. पण उद्धव साहेबांबद्दल बोललेला आम्ही खपून घेणार नाही. हे या निमित्तानं आम्ही त्यांना पुढायचा इशारा देतो. पुणे शहरामध्ये गाडी नाही. महिला आघाडीमध्ये हाय हाय नीलम गोरे, हाय हाय नीलम गोरे, हाय हाय नीलम गोरे, हाय हाय. हे गद्दार म्हशीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, गद्दार म्हशीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. पोलीस आता तुम्हाला इथून घेऊन 4 वेळेस घरी नाही आहेत. नाही, आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि मी नीलम त्यांच्या घरात पोहोचण्याचा प्रयत्न काय करणार. करायचं? घरात पोहोचून ते नाही आहेत घरी. नसल्यामुळे काय झालं त्यांना कळलं पाहिजे की शिवसैनिक घाबरत नाही कुणाला. त्यांनी शिवसैनिक कुणाच्या बाळाला घाबरत नाही. गाडी भेट देणार का तुम्ही? गाडी भेट देणार? त्या पोलिसांची यंत्रणा वापरून आम्हाला घाबरायचा प्रयत्न 100% याच्यानंतरही करणार. कारण त्यांच्याकडे तेवढा एकच मार्ग आहे आम्हाला गप्प करण्याचा. परंतु आम्ही त्यांच्या कुठल्याही धमक्यांना, त्यांच्या कुठल्याही आकृत्यांना आम्ही घाबरत नाही. कारण आम्ही आमच्या रक्तात शिवसैनिक आहे. आमच्या सगळ्या श्वासामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत. गाडी भेट देणार का तुम्ही त्यांना? वाट बघतोय त्या जेव्हा येतील त्यांच्या घरामध्ये आम्ही गाडी फेकून मारणार आणि त्यांना दाखवणार ही घ्या मर्सिडीज तुम्हाला. प्रश्नच नाहीये. चालूच राहणार आहे. कुठल्या बेसवरती त्या म्हणाल्या की आम्ही मर्सिडीज एक आम्हाला द्यावी लागते. मग तुम्ही त्या पावत्या सादर करा. मग तेव्हा तुम्हाला चांगलं वाटत होतं का? पोलिसांची भूमिका तुम्हाला अडवण्याची, आता पुढची भूमिका काय? तेव्हा तुम्हाला चांगलं वाटत हा, होतं. तेव्हा गोड लागत होतं. मध्ये तुम्ही किती काळ धन कमावला असेल Yes, याचा हिशोब द्या. त्यांच्या मर्सिडीजच्या बदलीने तुम्ही पद घेतला म्हणताय. त्या मर्सिडीजच्या बदलीमध्ये तुम्ही किती काळा धन कमावला असेल हे दाखवा आम्हाला. याची चौकशी ईडीने लावली पाहिजे. याची चौकशी सीबीआयने केली पाहिजे. जे ईडी सीडी आमच्या मागे लावताना नीलम गोरेंनी पण मर्सिडीज दिले असं म्हणतात. आता त्याच्यात अजून एक महत्वाचा एक आरोप असा आहे, ज्या वेळेला त्या आमच्या पक्षामध्ये होत्या तर मातोश्रीला कुणी आतमध्ये जायचं, कुणी साहेबांची भेट घ्यायची, बॅरिकेड कुणासाठी लावायचं, पक्षामध्ये प्रवेश कुणाचे घ्यायचे, कुणाचे नाही घ्यायचे, साहेबांपर्यंत कुणाला पोहोचू द्यायचं, कुणाला नाही पोहोचू द्यायचं, इथपर्यंत जर त्यांच्या हातामध्ये होतं तर तुम्ही विचार करा की त्यांनी आतापर्यंत किती कमवलं असणार आहे. मग आता तिला साडी घेतल्याशिवाय नीलम गोरे आम्हाला भेटीची वेळ देत नसायच्या. साडी घेतल्याशिवाय आम्हाला भेटीची वेळ देत नसायच्या. आणि मॅचिंग तिला सगळं कुणाला साडी दिली? कुणाला द्यायला? नीलम गोरेंना साडी गिफ्ट करावी लागायची. किती केले आतापर्यंत? तुम्ही गिफ्ट किती केले? पैठणी लागायची. भारी भारी साड्या त्यांना लागायच्या. तुम्हाला पण द्यावं लागलं. याबद्दल गिफ्ट द्यायचे. कार्यकर्त्यांकडनं ते किती गिफ्ट घ्यायचे. बरोबर आहे. कारण नीलमताईंची भेटीची वेळ हवी असेल तर त्यांना काही ना काहीतरी गिफ्ट त्यांना दिलं जायचं तेव्हाच त्या भेटायच्या. नाहीतर त्या भेटीची वेळ द्यायच्या नाहीत. आणि त्याच्यासाठी दिलं का? तुम्हाला द्यावं लागलं. केलेलं हे दिलेलं सगळं आहे. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आणि तुम्हाला अजून साक्षीदार हवे असतील, साडी दिली का? तुम्हाला अजून साक्षीदार आम्ही दिलेली आहे. आम्ही हे सगळं केलेलं आहे. आणि तुम्हाला अजून पुरावे असतील तर आमच्या पदाधिकाऱ्यांशी तुम्ही बोला. तुम्हाला याच्यापेक्षा जास्त माहिती मिळेल की जेव्हा त्या पुण्याची महिला आघाडी बघत होत्या तेव्हा त्यांनी काय पद्धतीने महिलांना त्रास दिलेला आहे आणि त्यांच्यामुळे पुण्याची महिला आघाडी पूर्णपणे संपुष्टात आली. केवळ साड्या असायच्या की आणखी काही मागणी व्हायची त्यांच्याकडनं विविध मागण्या असायच्या. प्रत्येक जण आपल्या कुवतीप्रमाणे ती मागणी पूर्ण करायचं. एखादी जर गरीब कार्यकर्ती असेल तर ती साडी कुठून आणणार, ती दागिने कुठून आणणार. नीलम गोरे यांना जर का भेटायचं असेल, एखाद्या कार्यकर्त्याची जर कपॅसिटी असेल, तिचं नेतृत्व चांगलं असेल, ती जर पक्षासाठी वेळ देत असेल पण तिच्याकडे जर पैसा नसेल बाईंना द्यायला तर ती महिला कधीही पुढे जाऊ शकत नव्हती. आणि ही वस्तुस्थिती त्यांच्या शिंदे गटात गेल्यावरही त्यांनी राबवलेली आहे.
त्याच्यामुळे इथून त्या गेल्या, आनंदच आहे. सुखानं संसार करा, निंदकाचे घर असावे शेजारी, असे म्हणून आम्ही तुमचा धिक्कार करत आहोत. पण नीलम गोऱ्यांना भेटण्यासाठी हे गिफ्ट त्यांना द्यायला लागायचे की वरती उद्धव ठाकरेंना भेटे घालून द्यायचे, मातोश्रीवर जायचं यासाठी उद्धव साहेबांचा याच्यात काहीच संबंध नाहीये. उद्धव साहेबांकडे जाण्यासाठी आम्हाला अगदी सरळ रस्ता आहे. आम्ही कधी उद्धव साहेबांना भेटू शकतो. परंतु नीलम गोऱ्यांकडे जायचं असेल तर याच पद्धतीने आम्हाला जावं लागत होतं. आता त्या गेल्या आमच्या पक्षातनं, आम्हाला त्यांच्याशी आता काही घेणं देणं पण नाही. मात्र उद्धव साहेबांशी बोलताना त्यांनी 100 वेळा विचार करावा. उद्धव साहेबांवरती खोटे आरोप केलेले शिवसेना कदापिही सहन करणार नाही. गंभीर आरोप जो आहे तो या सगळ्या शिवसैनिकांनी केलेला पाहायला मिळतोय. जर का नीलम गोरे यांना भेटायचं असेल तर त्यावेळेस आम्हाला महागड्या साड्या ज्या आहेत त्या नीलम गोऱ्यांना द्याव्या लागायच्या. त्यासोबतच मॅचिंगला असणाऱ्या इतर गोष्टी ज्या आहेत त्या याच नीलम गोऱ्यांना द्याव्या लागायच्या. अशा प्रकारचा गंभीर प्रकारचा आरोप या महिला ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केलेला आहे. त्यामुळे हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते आक्रमकतेकडे चाललेलं पाहायला मिळतंय. ह्या महिला ज्या आहेत त्या रोहन, पण ह्या महिलांची पुढची भूमिका नेमकी काय आहे? कारण नीलम गोरे हे आता निवासस्थानी नाही आहेत, मात्र ह्या महिलांची पुढची भूमिका काय आहे आणि त्यांचं एकंदरीतच उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर उद्या देखील हे असंच आंदोलन होईल का? जोपर्यंत नीलम गोऱ्यांना मर्सिडीज गाडी जी आहे ती यांच्या वतीने भेट दिली जाणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू ठेवू, अशा प्रकारचं म्हणणं या सगळ्या महिला कार्यकर्त्यांचं आहे. आणि या सगळ्या महिला कार्यकर्त्या प्रतिकात्मक जी आहे ती मर्सिडीज गाडी घेऊन आलेल्या होत्या आणि ती गाडी त्यांना त्या घरामध्ये जी आहे ती द्यायची होती, ठेवायची होती. त्यामुळेच ह्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये जमल्या आणि पळत ज्या आहेत ते नीलम गोरे यांच्या निवासस्थानापर्यंत येऊन पोहोचल्या. परंतु त्याच पूर्वी जे आहे ते पोलिसांनी त्यांना रोखलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पोलिसांनी आधीच अलीकडे रोखलं आणि या महिलांनी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये केली. आणि नीलम गोरे यांना जी आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये साडी आम्ही गिफ्ट देऊ, त्याचबरोबर ती मर्सिडीज गाडी जी आहे प्रतिकात्मक ती जी आहे त्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, ती गाडी आम्ही त्यांना गिफ्ट देणार आहोत. अशा प्रकारचा आंदोलनाचा पवित्रा जो आहे तो या सगळ्या कार्यकर्त्यांनी उचललेला पाहायला मिळतोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हा सगळा गोंधळ जो आहे तो बराच काळ गोखलेनगर परिसरातील नीलम गोरे यांच्या निवासस्थानाबाहेर अजूनही सुरू असलेला पाहायला मिळतोय. अजून देखील या महिला ज्या आहेत त्या आक्रमक पवित्रा घेत या ठिकाणी आलेल्या आहेत, पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये मगापासून घोषणाबाजी जी आहे ती नीलम गोऱ्यांच्या विरोधामध्ये केली जाते. नीलम गोऱ्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये आरोप जे आहेत ते या महिलांनी केलेले आहेत. जर का त्या उद्धव ठाकरेंवरती टीका करत असतील, उद्धव ठाकरे पद देण्यासाठी 2-2 मर्सिडीज गाड्या घेतात आणि तेव्हाच पद मिळतं, अशा प्रकारचा आरोप जर नीलम गोरे करत असतील तर नीलम गोरे देखील पुण्याच्या महिला आघाडीवरती ज्यावेळेस कार्यरत होत्या त्यावेळेस त्यांना जर का नीलम गोरे यांना भेटायचं असेल तर साडी, पैठणी किंवा त्यासोबत असणाऱ्या मॅचिंगच्या वस्तू नीलम गोरेंना द्याव्या लागायच्या, त्यावेळेस आमची त्यांच्याशी भेट व्हायची. अशा प्रकारची गंभीर टीका जी आहे ती या सगळ्या महिला कार्यकर्त्यांनी केलेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये ह्या सगळ्या कार्यकर्त्यांची भूमिका काय असणार हे पाहणं अगदी महत्त्वाचं असणार आहे. आपल्यासोबत आणखीन महिला कार्यकर्त्या आहेत. तुम्हाला पण अशा प्रकारची साडी वगैरे कधी मागितली होती का? मला आजपर्यंत असा अनुभव नाही, परंतु संपूर्ण महिला आघाडीला अशापर्यंतचा अनुभव आहे. मी या गोष्टी ऐकून आहेत की ते मोठ्या मोठ्या साड्या, दागिने, त्यांच्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत ते पदाधिकाऱ्यांकडनं घेत असतात. कार्यक्रमात त्यांचे मोठे मोठे कार्यक्रम लावायचे आणि त्यांना इन्व्हिटेशन द्यायचा, असा विकाऊ कारभार ते कार्यकर्त्यांकडनं करून घेत असतात. पण शिंदेची शिवसेना ज्यावेळेस फुटली त्यावेळेस नीलम गोरे उद्धव ठाकरेंसोबत होत्या, त्यावेळेस ते शिंदेंवर टीका करायचे. असं अचानक शिंदेकडे गेल्यानंतर इतकी गंभीर टीका उद्धव ठाकरेंवर केली जाते. कदाचित आपण म्हणतो ना 50 खोके, ते कदाचित इतके सुखावणारे आहेत की त्यांना ते 50 खोके जास्त प्रिय आहेत आणि उद्धव साहेबांवर टीका करणं जास्त सोपं झालेलं आहे असं मला वाटतं. अच्छा, त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्या वतीने हे सगळं आंदोलन जे आहे ते नीलम गोरे यांच्या निवासस्थानाबाहेर केलं जात आहे. या निवासस्थानाबाहेरची ही सगळी दृश्य आहेत, कारण का अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये सुरू आहे आणि या दिल्लीतील संमेलनास्थळी ज्यावेळेस नीलम गोरे यांची मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी जे आहे ते हे विधान केलं आणि या विधानाचे पडसाद जे आहेत ते सध्या राज्यभरामध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ही मर्सिडीज गाडी आपण पाहतोय, ही गाडी जी आहे ती ह्या महिला सगळ्या गाडी घेऊन आलेल्या होत्या आणि या महिलांच्या वतीने ही गाडी जी आहे ती दिलेली होती. आणि केवळ बाळासाहेबांनी त्यांना हात दिला म्हणून त्या आतापर्यंत एवढ्या मोठ्या झाल्या. अन्नाला त्यांनी जागायला हवं होतं, खाल्ल्या अन्नाला त्यांनी जागायला हवं होतं.
ज्यांच्यामुळे त्या मोठ्या झाल्या, आज तुम्ही त्यांच्यावरतीच आरोप करता आहात. जरा तरी तुम्ही निलमताई विचार करा. या निमित्तानं तुम्ही गेलात, आम्हाला त्याच्याबद्दल दुःख नाही, उलट आनंद आहे. आनंद आहे, आमची महिला आघाडी सुटली तुमच्या त्रासातून. पण ज्या पद्धतीने तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंवरती आरोप, गाडी भेट दिली का तुम्ही? ही गाडी भेट दिली का? ज्या नीलम गोरे म्हणतात की मी पुरोगामी विचारांची आहे, त्या तिकडे जाऊन गंगेत जाऊन स्नान करतात. मग कुठल्या पुरोगामी विचाराच्या आहेत? अत्यंत खोटारडी आणि बेगडी असलेली ही बाई आहे. हो, आम्ही देणार आहे. त्यांची पुण्यात याची वाटच बघतोय आम्ही. त्यांना आम्ही त्यांच्या घराच्या बाहेरच लावतो आम्ही गेटला, म्हणून तर आम्ही खरं गेटवर चाललो होतो. शिवसेना मोठी करण्यामध्ये त्यांना अडवलं म्हणून आम्ही ही गाडी त्यांच्या गेटवरती लावू शकलो नाहीत. परंतु यांना कसा चकवा द्यायचा आम्हाला चांगलं माहिती. गोरे म्हणाल्या, शेवटी शिवसेना आहोत. नीलम गोरे म्हणाल्या की पक्षवाढीसाठी किंवा शिवसेना वाढीसाठी माझं देखील तितकंच योगदान. काही नाही काय योगदान दिलं? त्यांनी काय नाही केलं, सारी महिला आघाडी फोडून गेल्या त्या. गटबाजी करून या गेले. खूप जुन्या आहेत, जवळजवळ यांना 20-25 वर्ष झाल्यात. या साक्षीदार आहेत. आतापर्यंत आम्हाला जुन्या महिला आघाडीतल्या 30 ते 35 महिलांचे फोन आले की या नीलम गोरेला कोणी सोडू नका, कारण आता त्या महिला आमच्या वयस्कर झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या इथपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. मात्र त्यांना अतिशय वेदना आणि दुःख झाल्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती त्यांनी केलेल्या या आरोपांमुळे. आपण पाहतोय की ही गाडी जी आहे अगदी, ती रोहन, गाडी आपण पाहतोय. भेट म्हणून नीलम गोरेंना द्यायची होती आणि ही गाडी हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते घेऊन आलेले होते. आणि त्यापूर्वीच जे आहेत ते हे कार्यकर्त्यांनी आता भूमिका घेतलेली आहे की ही गाडी ज्यावेळेस नीलम गोरे पुण्यामध्ये येतील त्यावेळेस ही गाडी त्यांना भेट म्हणून या कार्यकर्त्यांना द्यायची इच्छा आहे. तेजस. अगदी रोहन, पुण्यामध्ये या महिला आक्रमक झालेल्या आहेत. नीलम गोरे यांनी जो उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं होतं त्याच वक्तव्याचे पडसाद आपण पुण्यामध्ये पाहतोय. नीलम गोरे यांच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि महिला आक्रमक झालेल्या आहेत. धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी आपल्याकडून अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊ.